आणि आता आमच्यासाठी जे स्पेशल गिफ्ट होतं ते पण दिलंय आणि खाली बसायला पाठ, त्याच्यामध्ये नाव वगैरे टाकलेलं आहे जावई वान आणि सन लेक जावयाच्या कौतुकाचा. ड्रायफ्रुट्स वगैरे बाकी धोंडे अनारसे असे विठ्ठल रुक्मिणी पण ठेवलेले, त्यांना पण रुक्मिणीची ओटी, विठ्ठलाला ड्रेस असं काही ठेवले त्यांचं. इकडे आता आजी तिच्या भाच्यांचं औक्षण करतीये. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि हा आहे माझ्या माहेरी धोंड्याचा सेकंड पार्ट. पहिला पार्ट तर तुम्ही बघितला, सगळी तयारी वगैरे, गाईचे वाण वगैरे सगळं काही त्या व्लॉगमध्ये होतं. आणि आता इकडे पूर्ण डेकोरेशन वगैरे रेडी झालेलं होतं आणि त्यानंतर मग आमचं औक्षण वगैरे होतं. तर बघत राहा, आपला व्लॉग खूप छान आहे. तर चला, इकडे फायनल असं डेकोरेशन झालेलं आहे, मस्तपैकी माळा वगैरे लावलं आहे आणि खाली बसायला पाठ, त्याच्यामध्ये नाव वगैरे टाकलेलं आहे जावई वान आणि सन लेक जावयाच्या कौतुकाचा. त्याच्यानंतर सगळे काही डेकोरेशनचे आयटम्स वगैरे ठेवलेले आहेत, ड्रायफ्रुट्स वगैरे बाकी धोंडे अनारसे ते झाकून ठेवायचे पण थोड्या वेळापुरते असे ठेवले. त्याच्यानंतर साडी वगैरे, इकडे साडी आहे आणि सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, बघू शकता तुम्ही. इकडे जाळीचा पदार्थ म्हणून एक हे ठेवले आपण, काय म्हणतो त्याला, म्हैसूर पाक, तर ते सुद्धा आहे. धोंडे, बत्तासे, इकडे कुरकुरे वगैरे ठेवलेले आहेत. आणि इकडे जे सोन्या चांदीचं द्यायचे ते इकडे ठेवलेले आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असं इकडे ठेवले ताटामध्ये. आणि इकडे जे भांडे द्यायचे ते ठेवलेले आहेत. इकडे ड्रेस ठेवलाय. आता इकडे मस्त असे विठ्ठल रुक्मिणी पण ठेवलेले, त्यांना पण रुक्मिणीची ओटी, विठ्ठलाला ड्रेस असं काही ठेवले, त्यांचं पण एक ताट ठेवलंय. आणि समया वगैरे ठेवलाय, घंगाळा ठेवलाय, असं डेकोरेशनचं ठेवलंय. आणि इकडे आत्या मामांसाठी पण बनवलंय असं काही, तर इकडे पण सेम असंच केलेलं आहे. मस्त असे कपडे वगैरे ठेवलेले आहेत, देण्याच्या वस्तू जे काही आहे ते सगळं ठेवलंय, बघू शकता, छान असं. तर आता इकडे मग आमची एंट्री होणार होती. तर माझी आत्या पण होती, आत्या मामा आणि आम्ही दोघं. तर मस्त छान असा धोंडा होता आमचा, पुढे बघायलाच भेटेल. तर छान इकडे फुलझाडं वगैरे लावलेले होते, दिवाळीत आपण जे लावतो ते वाले, तर ते लावले. त्याच्यानंतर आमची छान अशी एंट्री झाली. पूर्ण जिन्यापासून फुलांचं डेकोरेशन केलेलं होतं. परत जिन्यात गेल्यावर परत ते फुलझाडं वाजवले, त्याच्यानंतर मग मध्ये एंट्री केली. त्यानंतर मग आजीने सर्वात आधी आत्या मामांचे पाय वगैरे धुतले, त्यांचं औक्षण केलं, मग ते मध्ये आले. तर बघाच पुढे. आत्या मामांची एंट्री झाली. त्याच्यानंतर मग आम्ही दोघं, तर आमच्या दोघांच्या मम्मी पप्पांनी पाय वगैरे धुतले. तर लेक जावयाचं काय म्हणतं आपण, अधिक मासामध्ये लेक जावई आपले लक्ष्मी आणि नारायणासारखे असतात, तर सगळं मस्त असं केलं जातं. तर इकडे तुम्ही बघूच शकताय की खूप छान असं आमची एंट्री वगैरे झाली. त्यानंतर मग आम्ही मध्ये गेलो, छान गुलाबाचं फूल वगैरे देऊन आमचं स्वागत केलं. तर आमच्यामध्ये एंट्री झाली, छान फुलांनी आमचं स्वागत वगैरे केलं. त्यानंतर आजीचे भाचे आणि मम्मीने सुद्धा, मम्मीचे भाचे, त्यांना पण वाण देतात दरवर्षी, तर ते सुद्धा आलेले होते, त्यांचंही औक्षण वगैरे केलं. इकडे माझा लुक असा काही आहे, छान अशी साडी वगैरे वेअर केली मी आणि सगळं डेकोरेशन वगैरे तुम्हाला दाखवते. इकडे छान असा बॅनर, अधिक मासाचा सण लेक जावयाच्या कौतुकाचा, बाकी सगळं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे, बघू शकता. मस्त असे दिवे वगैरे लावून दिले आता, छान असे. आणि सगळे इकडे सगळे जण मस्त बसले. बसलोय छान असे, आमचे जेवणाचे ताट वगैरे आलेले. आता मम्मीचे आम्हाला वाण दिले, आम्हाला राहू द्या बघा, सगळं डेकोरेशन
बघू शकता तुम्ही छान असं डेकोरेशन केलं गावासाठी मस्त पैकी पिस्ता, काजू, बदाम, अजून अक्रोड खूप काही ठेवलेले. आता प्रत्येक त्याच्यातून एक घास खातो मी. त्यानंतर मग आम्ही सगळेजण पाटावर बसलो. मस्त रांगोळी वगैरे तर काढलेलीच होती आणि छान असं पुरणपोळीचं ताटसुद्धा आणून ठेवलेलं होतं. त्यानंतर मग आमच्या साड्या, टॉवेल, टोपी, ड्रेस वगैरे सगळं काही मम्मी पप्पांनी आत्यांना आम्हाला सगळं काही दिलं. आणि त्यानंतर मग आपण जे काही दान देतो तर इकडे मम्मीने छान असा चांदीचा दिवा घेतलेला आहे आमच्यासाठी छोटूसा, तर तोही खूप छान होता. तर ते दीपदान केलं. आणि त्याच्यानंतर मग अनारसे म्हणून वाण देतात, तर अनारसे होते आणि धोंडे होते, बत्तासे वगैरे असतात. आणि त्याच्यानंतर मग जाळीचा पदार्थ म्हणून एक अनारसा ठेवलेलं, म्हैसूर पाक ते ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर मग इकडे माझे नाना आणि भाऊन ते बसलेले होते, तर भाच्यांना वाण देतात, तर त्यांनाही टॉवेल टोपी वगैरे दिली. त्यानंतर इकडे धोंडे खायचे होते, तर यांना पूर्णाचाच धोंडा लागला. तर बाकी अजून टाकले होते दगड, 1 रुपया वगैरे सगळं काही टाकलेलं होतं. तर कोणाकोणाला लागलं काही. तर असं काही झालं आमचा धोंडाचा कार्यक्रम. वगैरे देऊन झाले आणि आता आमच्यासाठी जे स्पेशल गिफ्ट होतं ते पण दिलंय, जी की यांच्यासाठी होती सोन्याची रिंग, ती पण दिली आणि चांदीच्या माझ्यासाठी जोडवे वगैरे. तर असं काही आमचं धोंड्याचा प्रोग्राम आज आम्ही सेलिब्रेट केलाय खूप छान असा. आणि खूप खूप धन्यवाद तुमचे आम्हाला हे दिल्याबद्दल. त्यानंतर मग इकडे आजीनेही तिच्या भाच्यांना वाण वगैरे दिले, मम्मीनेही भाऊला वाण दिले. अजून एक माझा आत्याचा मुलगा आलेला होता, पण त्याला जायचं होतं, काम होतं, त्याच्यामुळे तो लवकर निघून गेलेला. आणि तर असं काही आमचा धोंडा झाला. तर इकडे आत्याला पण मम्मीने जोडवे वगैरे दिले. त्यानंतर आई आणि त्यांना पण साडी वगैरे दिली. मम्मीने छान अशी साडी आहे, बघू शकता तुम्ही इकडे. आजीसाठी पण साडी आहे छान अशी, देऊन टाक. आणि आता सगळेजण मस्तपैकी असं पुरणपोळीचं जेवण करताय. सगळेजण जेवायला बसले. हा बस. इकडे आता सगळे जेवायला बसले, ज्या राहिल्या तर मम्मी, वहिनी त्या सगळ्या. मस्तपैकी पोटभर जेवण करा, खूप थकले तुम्ही सगळेजण. इकडे आता मी मम्मीची ओटी भरतीये, अधिक मासात आईची ओटी भरतात, तर मग मम्मीची ओटी भरते. आता आमचं जेवण वगैरे करून झालं आणि आम्ही आमचे ड्रेस वगैरे चेंज केले. ही माझी साडी आहे अशी छान अशी, आणि यांचा ड्रेस मस्त मानलेले कपडे घेतले. आता आमचे पाहुणे गेले, आईन ते सगळे गेले आणि आम्ही सगळे बाहेर उभे, कारण की खूप छान गार हवा येते. का ग मुलींनो, सगळे गार हवेचा आनंद घेत आहेत. घरात खूप सारं गरम होतंय, लाडूला घरी जाण्याची तयारी. तर अशा प्रकारे आमच्या धोंड्याचा प्रोग्राम झालाय मस्त असा, आणि सगळे गेले घरी आणि मी इकडेच थांबली आहे मी 2-4 दिवसासाठी. सो चलो, इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.